मला तुम्ही सांगा की तू मुंबईत आल्यानंतर मिलचा संप झाला. हो, संप झाला, परत जळली. ते आमच्या मागे ह्याच होतं, यापच होते. होय ना, एका पाठोपाठ एक. पण मला सांगा, मग त्यावेळेला कसं सांभाळलं तुम्ही? आम्ही काय असं ते काम करायचं. खेळणी आणायची बनवायला, पिन आणायचे, ते कोरे पिन आणायचे, ते पट्टीला लावायचे, बैरंग बागुरून मिळेल ते काम तुम्ही करत गेला. ते डोक्यावर नाही गेलो होतो. 10 वर्षांनी गावी गेलो. तेव्हा मिल बंद पडल्यावर उत्पन्नच बंद झालं. मला कोणाचा आता भाऊ होते, सगळे होते, पाहुणे होते, कोण यायचे नाही आमच्या बरोबर, कारण मग पैसे मागणार. एकाकडे पण जायचा नाही कधी पैसे मागायला. आता मी त्यांच्यापेक्षा व्यवस्थित आहे. बिंबिसारला 2 रूम, 2 BHK, DN नगरला 1 रूम आहे माझा स्वतःचा, 2 BHK. पण या सगळ्या याच्यामध्ये आजीनी चांगली साथ दिली. मस्त पैकी दुधाचा धंदा करी, 4 माळे वर चढान खाली उतरे, एवढी त्यांनी साथ दिली. मी पण काम करीत असायचो, रात दिवस काम करीत असायचो. मेस्त्री काम मी घरी करायचो. आजी, दिवस आठवत आहेत सगळे? काय कसा स्ट्रगल केला असेल या सगळ्यांनी? हा आजी, त्यांच्या नजरेसमोर सगळा तो स्ट्रगल, सगळी मेहनत. मिल बंद झाल्यानंतर अनेक घरांची वाताहत झाली, पण तरी सुद्धा त्यातून एकमेकाला आधार देत हे सगळं कुटुंब त्यांनी, दोघे तर खंबीरपणे उभे राहिलेच, पण अख्खं कुटुंब त्यांनी उभं केलं. ही पोरगी माझी सुद्धा काम करायची, त्यावर काय नाही खेळली बिळणी. त्यांचं सगळं बालपण काम करण्यातच गेलं ना. एक मुलगा 15वी पर्यंत शिकला बारसा, आता 10वी पर्यंत, मोठा 10वी. आता सगळं वैभवाचे दिवस आले, बरं वाटतं. मस्त पैकी आम्ही आहोत आता, हो की नाही? या गप्पांच्या ओघामध्ये ना मी जरा काही प्रश्न विचारतो, आणि किती बक्षीस मिळणार आजी आजोबांना ते आपण लगेच बघणार आहोत. हे पॅड घ्या हातामध्ये. लिहिता येत नाही, तुम्ही सांगायचं आजी. आधी तुम्ही लिहायचं आणि दाखवायचं नाही आजीला. मी प्रश्न विचारणार. पहिला चित्रपट कुठल्या थिएटरला बघितला होता सांगा आजी. तुम्ही लिहा. आजी सांगा. भारत माता. अरे वा, बघू त्यांनी काय लिहिलंय बघूया, थांबा. भारत माता, अभिनंदन. लग्नानंतर पहिल्यांदा दोघेच कुठे फिरायला गेले होते, त्या ठिकाणाचं नाव सांगा. दाखवा. आजी सांगा, कुठे फिरायला गेले होते? कुठेच नाही गेलेलो आम्ही. कुठेच नाही गेलो फिरायला. तुम्ही लालबागला काय चिवडा गल्लीत गेले होते? मामा होते तिथे. मामा होते, मामांकडे गेले होते. अच्छा. घरामध्ये आजोबांची आवडती व्यक्ती कोण? लिहा. सांगा कोण? नात नातू. तारामती कोण? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.